ऑक्सिडीकरण आणि क्षपण. कृती: फटाके वाजवल्यानंतर राखेसारखा अवशेष उरतो हे तुम्ही पाहिले असेलच. या अभिक्रियेत काय घडते? या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारक ऑक्सिजन स्वीकारतो आणि त्या अभिक्रियाकारकाचे ऑक्साईड तयार होते. त्या अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणतात. ऑक्सिडीकरण अभिक्रिया. काही ऑक्सिडीकरण अभिक्रिया पाहू. ॲल्युमिनियमच्या तारेला उष्णता दिली असता ॲल्युमिनियमचा ऑक्सिजनशी संयोग होऊन ॲल्युमिनियम ऑक्साईड तयार होते. ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकांचा ऑक्सिजन बरोबर संयोग होऊन त्याचे ऑक्साईड तयार होते ती ऑक्सिडीकरण अभिक्रिया असते. सकाळी आपण नैसर्गिक हवेत चालतो तेव्हा आपल्याला ताजेतवाने वाटते. याचे तुम्हाला आश्चर्य वाटते का? सकाळी हवा कमी प्रमाणात प्रदूषित असल्याने आपल्याला ताजेतवाने वाटते. परंतु गर्दीच्या ठिकाणी मात्र तसे का वाटत नाही? गर्दीच्या ठिकाणी वाहनांची ये जा असते. इंधनांच्या ज्वलनामुळे धूर बाहेर पडतो, ज्यात मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड असतात. त्यामुळे हवेत ऑक्सिजन कमी असतो. ज्वलन ही ऑक्सिडीकरण अभिक्रियाच आहे. अल्कोहोलमध्ये सोडियम धातूचा तुकडा टाकला असता सोडियम इथॉक्साईड तयार होऊन हायड्रोजन वायू बाहेर पडतो. रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकांमधून हायड्रोजन काढून घेऊन उत्पादित तयार होते. अशा अभिक्रियेस ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणतात. जी संयुगे ऑक्सिडीकरण घडवून आणतात त्यांना ऑक्सिडीकारक म्हणतात. ऑक्सिडीकारक नवजात ऑक्सिजन देतात. ओझोनचे अपघटन सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात होऊन ऑक्सिजन आणि नवजात ऑक्सिजन तयार होतो. नवजात ऑक्सिजन म्हणजे नुकताच बाहेर टाकला गेलेला ऑक्सिजन. त्या ऑक्सिजनची ओ ही संज्ञा चौकोनी कंसात दाखवतात.